लागलाय मुर्द्या. मुर्द्या विश्वासाने घेतला काकाला चाळा दिशी मुतला बघा, सगळी साडी वली करून टाकली. हा ए लय वरडू नको, तुझ्या पण नंबर कधी पण येईल. हा पिंटो, म्या तुला पिंट्या म्हणलं का तो आम्हाला काय म्हणायचं अवगम. ह्या सिस्टीम वाल्याला तास झालं म्हणते तुझ्या संग लगीन करते, तरी बी हळूच खोड करतय काय तर सिस्टीम वालं. आता बघा ह्याची गमत कशी करते. पिंटो, पिंट्या म्हणला काय म्हणायचं अवगम मम्मी. मम्मी कोण पप्पा म्हणायचा काय? माईक मध्ये म्हण, माझ्या कालात काय हवंय. पिंट्या मम्मी कोण म्हणायचं? पप्पा. पिंट्या मम्मी. आता आवग इसरला, फक्त मम्मीच म्हणला. हे दोन्ही एकत्र करून म्हणायचं आवग मामा म्हणायचा. मामा म्हणला नाही का कधी? पक्का बापाव गेलाय मुर्दा, काय करायचं. पिंट्या म्हणलं का आवग मम्मी म्हणायचा. पिंटो अवघ मम्मी. टाळ्या वाजवा माझ्या पिंट्यासाठी. माझा पिंट्या किती वर्षाचा आहे सांगू का महिला मंडळ? माझं 5 वर्षाचं बाळ अंगणी खेळ माझ्या खेळ. अहो हे 5 वर्षाचं बाळ अंगणी खेळ माझ्या खेळ. तुम्ही नटकत घेताय आळग गोकुळच्या नारी. तुम्ही नटकत घेताय आळग गोकुळच्या नारी. हा तुम्ही नटकट घेताय आळग गोकुळच्या नारी. तुम्ही नटकट घेताय आळग गोकुळच्या नारी. मग 5 वर्षाचं बाळ अंगणी खेळ माझ्या खेळ. अहो 5 वर्षाचं बाळ अंगणी खेळ माझ्या खेळ. तुम्ही नटकट घेताय आळग गोकुळच्या नारी. तुम्ही नटकट घेताय आळग गोकुळच्या नारी. तुम्ही नटकट घेताय आळग गोकुळच्या नारी. हो मुडद्या मी काढेवून कुशाल तास झालं काकला बसलाय, खाली सुद्धा उतरू का म्हणून आहे. हा लय लाडवून ठेवली ती, मी काय करायचं. पिंट्या सकाळ धरणं मुडद्या घरी नाही, तुला भूक बीक लागत नाही? लागले म्हणजे भूक सुद्धा लागले का नाही ती मला विचारून सांगायला लागते तुला. मला मंडळ मी ह्याची कोण आहे मम्मा, ही कोण आहे माझा पिंट्या. आता ह्याला लागले भूक, आता मग भूक ह्याची भागवली पाहिजे. कोणाला करंट आला बरं, ज्याने आधी भारूड बघितलंय त्याला, हाय का ना. पिंटो टेन्शन घेऊ नको, तुला जर मामा अशी हलकी फुलकी दिसत असली तरी तुझी भूक भागवू शकते. तुम्ही नटकत घेताय आळग गोकुळच्या नारी. तुम्ही नटकट घेताय आळग गोकुळच्या नारी. तुम्ही नटकट घेताय आळग गोकुळच्या नारी. माझं 5 वेळा वंदन केले पाहिजे. श्री गणेशाचा एक गण झाला पाहिजे आणि त्यानंतर विनोदीमय आणि कॉमेडी भारुडाला आपण सुरुवात करणार आहोत. त्याआधी एक सुंदर असा गण. अन पहिला मी गण गायला गायला त्या पार्वतीच्या गणरायाला. पहिला मी गण गायला गायला पार्वतीच्या गणरायाला. पहिला मी गण गायला गायला पार्वतीच्या गणरायाला. पहिला मी गण गायला गायला पार्वतीच्या गणरायाला. हो पहिला मी गण गायला गायला पार्वतीच्या गणरायाला. पहिला गण गायला गायला पार्वतीच्या गणरायाला. पहिला गण गायला गायला पार्वतीच्या गणरायाला. पहिले न मन मी गाऊ कुणाला, पहिले न मन मी गाऊ कुणाला. शंकराच्या त्या पार्वतीला. शंकराच्या त्या पार्वतीला. शंकराच्या त्या पार्वतीला. पहिले न मन मी गाऊ
गाऊ कुणाला पहिले नमन मी गाऊ कुणाला शंकराच्या त्या पार्वतीला शंकराच्या त्या पार्वतीला शंकराच्या त्या पार्वतीला चरणी तुझ्या बेल वाहिला वाहिला चरणी तुझ्या बेल वाहिला वाहिला पार्वतीच्या गणरायाला पहिला मी गण गाईला गाईला पार्वतीच्या गणरायाला पहिला मी गण गाईला गाईला पार्वतीच्या गणरायाला पहिला मी गण गाईला गाईला पार्वतीच्या गणरायाला जय हो जय हो दुसरे मन मी गाऊ कुणाला दुसरे मन मी गाऊ कुणाला लाडक्या माझ्या त्या गौरी गणाला लाडक्या माझ्या त्या गौरी गणाला लाडक्या माझ्या त्या गौरी गणाला दुसरे मन मी गाऊ कुणाला दुसरे मन मी गाऊ कुणाला लाडक्या माझ्या त्या गौरी गणाला लाडक्या माझ्या त्या गौरी गणाला लाडक्या माझ्या त्या गौरी गणाला हर फुल चरणी वाहिला वाहिला हर फुल चरणी वाहिला वाहिला पार्वतीच्या गणाला पहिला मी गण गाईला गाईला पार्वतीच्या गणाला पहिला मी गण गाईला गाईला पार्वतीच्या गणाला जय हो जय हो तिसरे मन मी गाऊ कुणाला तिसरे मन मी गाऊ कुणाला येरमाळ्याच्या त्या येडामाईला येरमाळ्याच्या त्या येडामाईला येरमाळ्याच्या त्या येडामाईला तिसरे मन मी गाऊ कुणाला तिसरे मन मी गाऊ कुणाला येरमाळ्याच्या त्या येडामाईला येरमाळ्याच्या त्या येडामाईला येरमाळ्याच्या त्या येडामाईला चरणी तुझ्या भंडारा वाहिला वाहिला चरणी तुझ्या भंडारा वाहिला वाहिला पार्वतीचा गणरायाला पहिला मी गण गाईला गाईला पार्वतीच्या गणरायाला पहिला मी गण गाईला गाईला पार्वतीच्या गणरायाला जय हो चौथे मन मी गाऊ कुणाला चौथे मन मी गाऊ कुणाला महाराज हा चौथे मन मी गाऊ कुणाला 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 अहो कुणाला गायचंय तुम्हाला माहित नाही आम्हाला माहित नाही तुम्हीच सांगा किती कार्यक्रम केलं माझ्या संग तुम्ही आपण हिथं माहित आहे का इथं तुम्हाला माहित नाही नाही माहित महिला मंडळ चौथे नमन कुणाला गायचाय निकट ठोकळ्यासारखं बसू नका आज आपण इथं कशासाठी उपस्थित आहे आपल्या बाळू मामासाठी तर चौथे नमन कुणाला गायचाय कुणाला आणि चौथे नमन मी गाऊ कुणाला चौथे नमन मी गाऊ कुणाला आदमापूरच्या त्या बाळू मामाला आदमापूरच्या त्या बाळू मामाला आदमापूरच्या त्या बाळू मामाला हो चौथे नमन मी गाऊ कुणाला चौथे नमन मी गाऊ कुणाला आदमापूरच्या त्या बाळू मामा आदमापूरच्या त्या बाळू मामाला आदमापूरच्या त्या बाळू मामाला कपडे तुझा भंडारा लाविला लाविला कपडे तुझा भंडारा लाविला लाविला पार्वतीच्या गणरायाला पहिला मी गण गाईला गाईला पार्वतीच्या
म्हणणार प्रीतम महाराज तास झाले स्टेजवर येऊन उभा राहिले, थोडं सुद्धा लटकन आणि थोडं सुद्धा झटकन म्हणणार आम्ही काय ह्याची गाणी ऐकाय आलोय वय म्हणणार का नाही महिला मंडळ. पण त्याच्यासाठी आम्ही चांगली सोय केली, सुंदर असं हा गायनगण झाला तुमच्यासाठी, खास मनोरंजनासाठी सुंदर असा एक नृत्यगण सादरीकरण होणार आहे आणि ती आमची पार्टी आज तुमच्या पुढे सादर करणार आहे. घेऊन येत आहोत नृत्य गण. 1 1 2 3 स्टार्ट. जय हो, सर्वांनी टाळी वाजवायची. सुगंध मंद सांगे झाला त्याला आला 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 माझा गणराज आला 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 माझा गणराज आला 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 माझा गणराज आला 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 माझा गणराज आला. आला 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 माझा गणराज आला. आला 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 माझा गणराज आला. सनाईचा सूर कसा वाऱ्याने धरला, ढगांचा ढोल घुमू लागला, बिजलीचा ताशा तसा कडकड कडाडला, पाऊस फुलांचा वर्षाव स्वागत आला, पाऊस फुलांचा वर्षाव स्वागत आला. आला 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 माझा गणराज आला, आला 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 माझा गणराज आला, आला 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 माझा गणराज आला, आला 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 माझा गणराज आला. गणराज
कसा 5 करतोय मिनिटाला रडतोय होय. 5 मिनिटाला रडतोय. मग आता हे रडायचं राही ना म्हणून म्हटलं हे काय माझ्या एकटीनं काय ट्रॅफिक कंट्रोल होत नाही. नाही ह्याच्यासाठी दुसरी ट्रॅफिक हवालदार बघायला लागतील. बघायला बरोबर आहे का? हो. मी कशी म्हणते माहित आहे का? अन रडता राही नाग बाळ माझा रडता राही ना. 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 रडता राही ना बाळ माझा रडता राही ना. रडता राही ना बाळ माझा रडता राही ना. रडता राही नाग बाळ माझा रडता राही ना. रडता राही नाग बाळ माझा रडता राही ना. रडता राही नाग बाळ माझा रडता राही ना. परी समजाविते नाना परी समजाविते. मागल ते खाया देते. मागल ते खाया देते. नाना परी समजाविते मागल ते खाया देते. थोपटून निजविते थोपटून निजविते. परी उगा राहीना परी उगा राहीना. रडता राही ना बाळ माझा रडता राही ना. रडता राही ना बाळ माझा रडता राही ना. रडता राही नाग बाळ माझा रडता राही ना. रडता राही नाग बाळ माझा रडता राही ना. रडता राही नाग बाळ माझा रडता राही ना. करतो छंद नाना परी करतो छंद. रडतो हा कुंज कुंज. रडतो हा कुंज कुंज. नाना परी करतो छंद रडतो हा कुंज कुंज. नेत्रा वाटे वाहे बुंद नेत्रा वाटे वाहे बुंद. परी उगा राहीना परी उगा राहीना. रडता राही ना बाळ माझा रडता राही ना. रडता राही ना बाळ माझा रडता राही ना. रडता राही नाग बाळ माझा रडता राही ना. रडता राही नाग बाळ माझा रडता राही ना. रडता राही नाग बाळ माझा रडता राही ना. बोटी धरून यादम बोटी धरून यादम. सर्वांगी सुटला घाम. सर्वांगी सुटला घाम. बोटी धरून यादम सर्वांगी सुटला घाम. एका जनार्दनी प्रेम एका जनार्दनी प्रेम. यशोदे से हो मायना यशोदे से हो मायना. रडता राही ना बाळ माझा रडता राही ना. रडता राही ना बाळ माझा रडता राही ना. रडता राही नाग बाळ माझा रडता राही ना. रडता राही नाग बाळ माझा रडता राही ना. रडता राही नाग बाळ माझा रडता राही ना. हॅलो
सिस्टीम ऑपरेटर ही मॉनिटर जरा महाग घ्या आणि सारखं बंद करू नका, एकदा सेटिंग करा आणि बघलेलं व्हा तिथनं तुम्ही. चांगली सिस्टीम नंबर आहे. आणि हो का, कार्यक्रमाचा आपल्याला तुम्हाला जर नंबर पाहिजे असेल तर आपलं ओम साई यूट्यूब चॅनल आहे, पुढं कॅमेरा लावले तर ओम साई टाकलं का आपलं भारूड तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्या चॅनलला फॉलो करा. आणि युट्यूबला प्रीतम पाटील म्हणला, इन्स्टाला प्रीतम पाटील म्हणला तुम्ही, तरी पण आपल्या सर्व भारूडाचं काय होणार आहे, तुम्हाला तिथं व्हिडिओ बघायला मिळणार आहे. ओम साई चॅनल यूट्यूब इन्स्टा दोन्हीकडे पण अवेलेबल आहे. फॉलो नक्की करा बरं का. हा भाऊजी, हा एवढं बाळ रडतंय, एवढं बाळ रडतंय, हा पण त्या चष्मावाल्या आत्याला थोडी सुद्धा मयाही नाव द्यायची. आत्याला मायाच नाही हो. खुशाल बघत बसली, हा एकदा सुद्धा म्हणली नाही पोरे तुझ्यानं राह ना माझ्यानं बघती. अजिबात आत्या तशी म्हणणार नाही. मग आपण काय केलं पाहिजे? आपण आत्याची गाठ घेतली पाहिजे. आपण आत्याची गाठ घेतली पाहिजे. आणि मग रडता कस रडता रडता राहिना ग बाळ माझं रडता राहिना, रडता राहिना ग बाळ माझं रडता राहिना, रडता राहिना बाळ माझं रडता राहिना. थोडी सुद्धा तुला माया येणार आहे का नाही? ही धरल्या खराला माझ्या हातात घे सांगते. आणि घे एक मुका आता त्याचा. आता मुका घ्यायचं काय तवा, एक झालाच पाहिजे. घे मुका, टाळा वाजवा आत्यासाठी. आत्या काय सांगायचं तुला, लय मोठा घोळ झालाय. काय झालाय विचारा की, म्हणा की सगळी काय म्हणा. काय माझं म्हातारं 3 दिवस झालं घरी नाही. आता का म्हणून विचारा सगळी म्हणा का. तुम्हाला पुरुष मंडळी एवढी मोठी जागा मंडळाने अवेलेबल केली, तुम्ही तिथं जाऊन कशाला बसलाय कट्ट्यावर? भारूड कीर्तन बघताना कायम आपण सफाई जागेला खाली बसलं पाहिजे. उंच वट्यावर कधी सुद्धा बसायचं नसतं. खाली बसा, पाप लागतं. इकडे खाली या, सगळ्यांनी या खाली. आणि एकदा महाराज लोकांनी सांगितले ऐकाय जास्त. सिस्टीम वाल्या बाबा तुझ्या संग लगीन करती, पण चांगली सिस्टीम लाव. एकदाच मिटवून टाक. सारखे काय तर खोड करतोय मुडदा. एकदा म्हणीना पण तू मला पसंत आहे, लगे होकार देऊन टाकते, पण जाताना लगीन करते. हा दमान आता घेतला मुका. तर काय झालंय, म्हातारा आपलं किती दिवस घरी नाही? 3 दिवस घरी नाही. म्हातारा घरी आला आणि मला म्हणाला कारभारने मला लय भूक लागली. काय म्हणाला? भूक लागली. मग भूक लागली म्हणले म्या काय म्हणलं, कारभारी पलीकडच्या चुलीव म्या काय केले, त्या भाकरी बनवले. त्या अलीकडच्या चुलीव काय करते, भाजी बनवते. तुम्ही काय करा, थांबा मी तुम्हाला वाढते. भाजी कशी नाही कशी मी फोडणी दिली न उठून गेली. ही म्हणला हिजानं वत नाही पुढं आला, आणि जशी ताटात भाजी वाढून घे गेली तशी भरलेली कडे मुडद्यानं पालती केली. मग आता मला सांगा महिला मंडळ, आपण बायका आता पुन्हा स्वयंपाक करायचा म्हणले आपल्याला किती ताप वाटतो का नाही? मग म्या भादरीनं काय केलं असेल, काय केलं असेल, अशी त्याच्या पेकटात लात घातली. 3 दिवस झालं घरीच नाही ते. पण आता किती जर केलं तर म्हातारा आपलाय, असं वाऱ्यावर सोडून जमणार नाही. बघितलं पाहिजे कुठं गेलंय. बरोबर आहे का भाऊजी? हा अहो हित दिसना, तिथं दिसना, शोधू कुठं आणि शोधू कुठं, अहो हित दिसना, हा तिथं दिसना, शोधू कुठं आणि शोधू कुठं, अहो शोधू कुठं, अव शोधा तिथं, आता शोधू कुठं, अव शोधा तिथं, अहो कुठं शोधू, अव तिथं शोधा. कुठं बसलंय लपून काय कळायलाच मार्ग नाही हो. हुडका हुडका हुडक. दिसला का? दिसला दिसला दिसला. दिसला ग बाई दिसला, दिसला ग बाई दिसला, हिला बघून गालात हसला ग बाई हसला, हिला बघून गालात हसला ग बाई हसला. आणि दिसला ग बाई दिसला, दिसला ग बाई दिसला, हिला बघून गालात हसला ग बाई हसला. का व होई व म्हणती तुम्हाला, होई व सांडचाल का कडय, सांडचाल का? बाळाला हातात घ्या, पप्पी घ्या. माझी नाही, माझ्याकडे बघतय वर तोंड करून. बाळाची पप्पी घ्या.
हाय तर नाही तर तेवढं 32 दात उमटावलं गालाव त्याच्या. पप्पी घ्या म्हणलं होतं, लय ढसमुसळीपणा करता तुम्ही. परत असं करायचं नाही, सांडायचं. माझी मी वाढणार. आता ह्याला सांभाळा. दुसरा मुडदा मी बघते आपला कुठं आहे. एक काय वय आपणाला 25-30 गाबडे येते. एक नाही, लय बाळू मामाची कृपा माझ्यावर लय झाली. काय सांगायचं तुम्हाला भाऊजी. हा अहो दुसरा पिंट्या तुम्ही कुठं बघितलाय का हो? असल इथंच. कुठं असेल हो? बघा या गर्दीत. भाऊजी हा लय पिंट्या झाल्या त्यामुळे पिंट्या माझ्या काय लक्षात येईना हो. बघा की एखादा आणाला तरी मी बघते एखादा गावतोय का. हो द्या संगीत. कुठं गेला ग पिंट्या? टोपीवाला पिंट्या घ्या. तुम्ही सांगायचं नाही, सांगितले आउट. माझी मी बघणार. माझा पिंट्या मला ओळखू येत नाही वय. हा 15 महिने पोटात वागवलाय त्याला. आता माझा पिंट्या म्हणल्यावर थोडा हार्डच असणार की. पिंटो कुठं आहे पिंटो? जरा विचारपूस कर. हाय काय पिंटी? हाय काय? हे बी तुमचाच आहे पण बुजार आहे. कार इच्छिल की घरी तवा बघती तुझ्याकडं. मुडद्या नको नको केलंय निक. सरळ इथनं पळत गेला. पण मम्मी आपली थांबाव अजाबात नाही. लय अशी पळती ती गली बोळाने. काय सांगायचं भाऊ? सगळी तुमचीच आहे ती. काय करायचं? लय पिंट्याने लय जाता स्टॉकच शिल्लक नाही हो. काय करायचं? पिंटो इथं कुठं आहे काय जुन्यातला पिंटिया? हा जुन्यातलाच घ्या. पिंट्या येतं. चालू कार्यक्रमासाठी नीता बापू मानवर यांच्याकडून 50 रुपयाचं प्रेमाचं पारितोषिक आलेलं आहे. आमच्यातर्फे त्यांचं धन्यवाद. भाऊजी हा ह्या मुडद्याला एवढा कॉन्फिडन्स कुठं आला आहे मला उचलू शकते? हा आता आई आहे म्हणल्या उचलणारच. कसा बघतोय माझ्याकडे बघितलं का? होय काय सांगायचंय तुम्हाला? तरण्यापासून म्हाताऱ्यापर्यंत सगळं माझं पिंट्याच. हा एक तर गावलं बरं झालं गरजला. हा पिंटू बाळा थरथर कापू नको, अजाबात कापू नको. मी तुला कायच करत नाही बर का. थरथर कापायचं नाही. म्या तुला पिंट्या म्हणलं. आता ही रीतच आहे. अवघ मग मी तुला म्हणावं लागणार. अहो ते दाखला पिंट्या आलता की. कुठं आहे? तो का ती मावशीनं न्याला उचलून. काय करायचं आता? जाऊ द्या. त्याला लय काकाला बसायची माझ्या घाई एकटीने झाली. होत नाही म्हणून मी आपल्या सांभाळायला ठेवली ती थोडीफार. हा. पिंट्या थरथर का कापाय लागलाय मुडद्या? मुडद्या विश्वासाने घेतला काकाला चाळा दिशी मुतला बघा. सगळी साडी वली करून टाकली. हा ए लय वरडू नको. तुझ्या पण नंबर कधी पण येईल. हा पिंटो म्या तुला पिंट्या म्हणलं का? तो आम्हाला काय म्हणायचं? आव ग. ह्या सिस्टीम वाल्याला तास झालं म्हणते तुझ्या संग लगीन करते, तरी बी हळूच खोड करतय काय तर सिस्टीम वालं. आता बघा ह्याची गमत कशी करते. पिंटो पिंट्या म्हणलं काय म्हणायचं? आव ग मम्मी. मम्मी कोण? पप्पा म्हणायचा काय? माईक मध्ये म्हण. माझ्या कालात काय हवाय? पिंट्या हो मम्मी कोण म्हणायचं? पप्पा. पिंट्या मम्मी. आता आव ग इसरला फक्त मम्मीच म्हणला. हे दोन्ही एकत्र करून म्हणायचं आव ग मामा म्हणायचा. मामा म्हणला नाही का कधी? पक्का बापाव गेलाय मुडदा. काय करायचं?
पिंट्या म्हणलं का आव ग मग म्हणत हा पिंटू आहो ग मम्मी टाळ्या वाजवा माझ्या पिंट्यासाठी. माझा पिंट्या किती वर्षाचा आहे सांगू का महिला मंडळ? माझं 5 वर्षाचं बाळ अंगणी खेळ माझ्या खेळ. अहो हे 5 वर्षाचं बाळ अंगणी खेळ माझ्या खेळ. तुम्ही नटकत घेताय आळग गोकुळच्या नारी. तुम्ही नटकत घेताय आळग गोकुळच्या नारी. हा तुम्ही नटकट घेताय आळग गोकुळच्या नारी. तुम्ही नटकट घेताय आळग गोकुळच्या नारी. मग 5 वर्षाचं बाळ अंगणी खेळ माझ्या खेळ. अहो 5 वर्षाचं बाळ अंगणी खेळ माझ्या खेळ. तुम्ही नटकट घेताय आळग गोकुळच्या नारी. तुम्ही नटकट घेताय आळग गोकुळच्या नारी. तुम्ही नटकट घेताय आळग गोकुळच्या नारी. हो मुडद्या मी काढेवून कुशाल तास झालं काकला बसलाय खाली सुद्धा उतरू का म्हणून आहे. हा लय लाडवून ठेवली ती मी काय करायचं पिंट्या. सकाळ धरणं मुडद्या घरी नाही तुला भूक बीक लागत नाही? लागले म्हणजे भूक सुद्धा लागले का नाही ती मला विचारून सांगायला लागते तुला. मला म्हणतात मी ह्याची कोण आहे मम्मा. ही कोण आहे माझा पिंट्या. आता ह्याला लागले भूक. आता मग भूक ह्याची भागवली पाहिजे. कोणाला करंट आला बरं ज्याने आधी भारूड बघितलंय त्याला हाय का ना. पिंटो टेन्शन घेऊ नको. तुला जर मामा अशी हलकी फुलकी दिसत असली तरी तुझी भूक भागवू शकते. तुम्ही नटकत घेताय आळग गोकुळच्या नारी. तुम्ही नटकट घेताय आळग गोकुळच्या नारी. तुम्ही नटकट घेताय आळग गोकुळच्या नारी. माझं 5 वर्षाचं बाळ अंगणी खेळ माझ्या खेळ. माझं 5 वर्षाचं बाळ अंगणी खेळ माझ्या खेळ. तुम्ही नटकट घेताय आळग गोकुळच्या नारी. तुम्ही नटकट घेताय आळग गोकुळच्या नारी. तुम्ही नटकट घेताय आळग गोकुळच्या नारी. पहिल्या रट्याला चावला मुडदा. हा तू फुलिकेट पे म्हणलं का ओरिजिनल पे लागलाय. सावकाश होती पिंट्या कंपनी आपलीच आहे. अजिबात गडबड करायची नाही. तर मी तुझ्यासाठी एक अंगाई म्हणते. हा अरे छळू नको रे सांगते तुला कसं तर होतंय मला. कसं सांगू तुला. एक झोका द्या बाळाला. एक झोका द्या बाळाला. एक झोका द्या बाळाला. अरे छळू नको रे सांगते तुला कसं तर होतंय मला. आणि छळू नको रे सांगते तुला कसं तर होतंय मला. कसं सांगू तुला. एक झोका द्या बाळाला. एक झोका द्या बाळाला. एक झोका द्या बाळाला. हे बाळा तुझ्या विना रे आज कर मेना मला. आज कर मेना मला. कसं कर मेना मला. कसं कर मे नाहीला. कसं कर मे नाहीला. कसं कर मे नाहीला. कसं कर मे नाहीला. हे बाळा तुझ्या विना रे आज कर मेना मला. आज कर मेना मला. कसं कर मेना मला. कसं कर मे नाहीला. कसं कर मे नाहीला. कसं कर मे नाहीला. कसं कर मे नाहीला. हे तुझ्यान माझ्या मायेचा रे डंका वाजू दे. अरे तुझ्यान माझ्या मायेचा रे डंका वाजू दे. एक झोका दे बाळाला. एक झोका दे बाळाला. एक झोका दे बाळाला. पिंट्या लय शांत झोपला हाय का गेला. हाय हाय घाम्याजलाय. गुदमारला पिंट्या गुदमारला महिला मंडळ. दमानं सावकाश झोपला हो झोपला. हळूच तुझा चेहरा दाव की सगळ्यांना कसा झालाय. उठकी आता उठकी. पिंट्या उठायचं नावच घे ना भाऊजी. कसला दलिंद्र माझ्या पोटाला आलाय बघा की. उभा राहा पिंट्या माझ्यापाशी उभा राहा. हा कायच अवघड नाही सगळं सोपं असतंय. फक्त मम्मीचं बोललेलं ऐकायचं. पुढं बघ कसा घाम्याजलाय बघितलं का भाऊजी. कसा घाम्याजलाय. हा पिंट्या एक सांगू का तुला.
अरे गालावरची खळी तुझ्या लावल वेड मला, अरे गालावरची खळी तुझ्या लावल वेड मला, कसं सांगू तुला. एक झोका द्या बाळाला, एक झोका द्या बाळाला, एक झोका द्या बाळाला. अरे छळू नको रे सांगे तुला कसं तर होतंय मला, अरे छळू नको रे सांगे तुला कसं तर होतंय मला, कसं सांगू तुला. एक झोका द्या बाळाला, एक झोका द्या बाळाला, एक झोका द्या बाळाला. पिंट्या हे कसा ही लाईट तुला सण होईल ना, तू लागला भेलकांडलेवणी करायला. कसं होईल महाग जाशील भ्या वाटतंय मला. तो हळूच खाली जाण मगाच्या जाग्याला बस, दमान जा पडचल बिडचल खाली. हो भर ज्वानीचा पकवाज तुझ्या गोऱ्या गालाचा मला लागना अंदाज, तुझ्या गोऱ्या गालाचा हिला लागना अंदाज, तुझ्या गोऱ्या गालाचा हिला लागना अंदाज. हो भर ज्वानीचा पकवाज कसा देतोय आवाज, तुझ्या गोऱ्या गालाचा मला लागना अंदाज, तुझ्या गोऱ्या गालाचा हिला लागना अंदाज, तुझ्या गोऱ्या गालाचा हिला लागना अंदाज. तहानलेल्या दोन जीवाची भूक भागू दे, अरे तहानलेल्या दोन जीवाची भूक भागू दे. एक झोका दे बाळाला, एक झोका दे बाळाला, एक झोका दे बाळाला. महिला मंडळ ते बारक काय आपलं गाबडं शांत बसत नाही, बाळ शांत बसत नाही. त्याच्यासाठी एक आयडिया आपण केली. आपण काय करणार आहे त्याचं आता सुंदर असं बारसं घालणार आहे. आणि बारशाचा कार्यक्रमला तुम्ही सगळेजण उपस्थित झालाय म्हणले एकदा टाळ्या वाजवा. एकदा सगळ्या सर्वांनी हा. बाळामामाचा जय जयकार करायचा आहे. करूया, करायचाच आहे. हात वर करा एकदा सगळ्यांनी. ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, बाळू मामा नम शिवाय, ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, बाळू मामा नम शिवाय, ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, बाळू मामा नम शिवाय, ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, बाळू मामा नम शिवाय, ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, बाळू मामा नम शिवाय, नम शिवाय, ओम नम शिवाय, बाळू मामा नम शिवाय, ओम नम शिवाय, बाळू नम शिवाय, ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, बाळू मामा नम शिवाय, बाळू मामा नम शिवाय, बाळू मामा नम शिवाय, ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, बाळू मामा नम शिवाय. बाळू मामाच्या नावाने चांगले, बाळू मामाच्या नावाने चांगले. वा, सुंदर असा मूड फ्रेश झालाय. आता चांगल्या मूड मध्ये आपण काय करू, ह्या बारक्या माझ्या चकोल्या तू मिठी मारायला आलती का सगळा सेटअप हलवायला आलती? सगळा सेटअप हलवून टाकला. तुला माहिती ना डुप्लिकेट बाय आहे आपण. थोडं कुठं काय झालं तर मोकळं होईल सगळं. महिला मंडळ लय लोड घेऊ नका, नाही होत. आज आपल्या बाळाचा आपल्या नाही माझ्या बारसा आहे. आणि तू बारशाला आत्या आलेली आहे, सुंदर अशी नटून ठटून आलेली आहे बरोबर. पाळणा आणला का? पाळणा कुठं आहे? कुठं आहे? चल की बा पाळणा. असं काय करते? पाळणा उचलणे का असे हात करायला लागली? आणलाय? वा 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 वा, सुंदर असा पाळणा तुझ्या का माझ्या बापानं आणला होता? माझ्या
बरं बाय असू दे, आता मला गरज आहे. काय करायचं, माझ्या तर माझ्या. धर पाना. वा 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 वा, सुंदर असा पाना. आणि ही आमचा पोरगा टाकलाय बरं का त्यात. बारशी करून करून घायला आली. 25 वर्ष झाले सारखं बारसं जायते. 25 लेकरं म्हणले काय सोपी गोष्ट काय. भाऊजी घालूया का बारस? हो. पहिल्या दिवशी हेमा मालिनी, पहिल्या दिवशी हेमा मालिनी बाळाला घाली ते अंघोळ पाणी, बाळाला घाली ते अंघोळ पाणी, या बाळाला घाली ते अंघोळ पाणी, या बाळाला घाली ते अंघोळ पाणी. लता मंगेशकर गाती या गाणी, झुबाळा झुजुरे झू. लता मंगेशकर गाती या गाणी, जुबाळा जो रे जो. लता मंगेशकर गाती या गाणी, जुबाळा जो रे जो. दुसऱ्या दिवशी सुनील दत्त, दुसऱ्या दिवशी सुनील दत्त बाळाला चारितो दुधानी भात, बाळाला चारितो दुधानी भात, या बाळाला चारितो दुधानी भात, या बाळाला चारितो दुधानी भात. शरद चळवळ चक्की चोळीत झुबाळा झुजुरे झू. आहा. शरद चढवळ कर चक्की चोळीता जुबाळा जो रे जो. शरद चढवळ कर चक्की चोळीता जुबाळा जो रे जो. तिसऱ्या दिवशी आली माधुरी, तिसऱ्या दिवशी आली माधुरी बाळाला पाहून गेली बाजारी, बाळाला पाहून गेली बाजारी, या बाळाला पाहून गेली बाजारी, या बाळाला पाहून गेली बाजारी. सन्मान होता त्याच बाजारी, झुबाळा झुजुरे झू. सलमान होता त्याचा बाजारी, जुबाळा जो रे जो. सलमान होता त्याचा बाजारी, जुबाळा जो रे जो. चौथ्या दिवशी दादा कोंडके आला, चौथ्या दिवशी दादा खोडके आला, बाळाला पाहून पळून गेला, बाळाला पाहून पळून गेला, त्या बाळाला पाहून पळून गेला, तुझ्या बाळाला पाहून पळून गेला. उषाच्या वालाने रुपया दिला, झुबाळा झुजुरे झू. या. उषा चव्हाणांनी रुपया दिला, जुबाळा जो रे जो. उषा चव्हाणांनी रुपया दिला, जुबाळा जो रे जो. पाचव्या दिवशी पाचवी पूजाया, पाचव्या दिवशी पाचवी पूजाया, गावातली पोरं झाल्या ती गोळा, गावातली पोरं झाल्या ती या गोळा, गावातली पोरं झाल्या ती गोळा, या गावातली पोरं झाल्या ती गोळा. एका एकाला उठू दे डोळा, झुबाळा झुजुरे झू. एका एकाला उठू दे डोळा, जुबाळा जो रे जो. एका एकाला उठू दे डोळा, जुबाळा जो रे जो. एका एकाला उठू दे डोळा, जुबाळा जो रे जो. भाऊजी हा. ही आत्या आली, हो. ही तुम्हाला माहित आहे, हो. ही मला माहित आहे, हा. पण ह्या मंडळीला माहित नाही ही नेमकी कुणाची आहे. कुणाची? बाबा कुठल्या गावात राहते, काय करते, काय नाही माहित असलं पाहिजे. माहित असलं बरोबर आहे का? हो. आत्या, हा हा, काय आवाज काढला. आत्या, ए आत्या. वा वा वा, तुम्ही कुठल्या ह्याच गावात दिले का काय तुला? आत्या, आत्या बोला. वा वा वा, आता चांगली बेरिंग धरली तू. आत्या, आपल्या बाळाचं बारसं झालं, पण तू नेमकी कुणाचे, कुठल्या गावात राहते, काय करते, काहीच माहित नाही. याच गावातली. ह्याच गावात दिले. बर मी काय म्हणते, कुणाची ग तू? मी माझ्या नवऱ्याची. कुणाची? हिच्या नवऱ्याची. आम्हाला गावात मोकळी सोडली का? मी काय बघायला आलती काय? काय बघायला आलती. बघाय आलती नाही, मला पण नवरा आहे. कुशाला म्हणते मी माझ्या नवऱ्याची, मला काय मोकळी सोडले नाही. आत्या, ऐ कुठं आहे तुमचं हेनी, कुठं आहे तू? पडलं असतं पिऊन कुठं तरी. ए पिऊन पडते तो, मी चांगलं ओळखते त्यांना. कुठं आहे तर तू बरं ओळखती का? ओळखते. आता आलती लग्नाला चोरून लपून छपून, काय करायचं. कुठं आहे तर? हा व्हिडिओ काढत होता आता. काय दिसत नाही तर बघू दे म्हणलं. इकडं इकडं बघ, कुठं दिसते तर गागलं बघलं. मध्ये बसल्या. हो, जय हो जय हो. काय नाव आहे? शेखर महाराजांचे ना आडनाव त्यांचं. शेखर महाराज जाधव. आया या 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 दणकाच केलाय गे. ऐ, काय बोला नाही तर तू इथे ये. दिसायला एवढी एवढी उंदरावणी दिसते, एवढा मोठा नवरा करून घेतलाय जोय. लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज आहे काय? लव्ह मॅरेज आहे म्हणते की महाराज. इसे प्यार से मेरी तरफ न देखो,
अपना देखो प्यार हो जाएगा इस प्यार से मेरी तरफ ना देखो प्यार हो जाएगा टुडुट 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 ऐ, टिडिक टिडिक करायला लागायचं तुम्ही इकडे भूता असं चार चौघात नवऱ्यापाशी जाऊन बसून ते बरं नाही दिसत कॅमेरावाला पुढं आहे जोडीनं तो शूटिंग करल तू उद्या व्हायरल करल मला काय म्हणतील नवीन लग्न इकडे या. लाडातच भरपूर येते या शेखर महाराजांनी लय लाडावून तुला ठेवली हाय का नाही महाराज लय लाड होतो हिजा जरा तुम्ही कमी करा की लाड काय कराव बायको हाय चांगली बाबा नशीब उघडलं शेखर महाराजांचं बर त्यांच्या नावाचा एक सुंदर असा उकाना घेतला पाहिजे आता बारशाचा कार्यक्रम म्हणल्यावर महिला मंडळ उकाना तर झाला ते बघ मला लाज वाटते तुला काय वाटते लाज लाज वाटते लगीन करताना लाज नाही वाटली तुला लव्ह मॅरेज करताना लाज नाही वाटली प्यार अंधा होता है ना प्यार आंदा होता पण गंदा नहीं होता वो अच्छे दिखते हैं अच्छे दिखते ही वो तो सबको पता है फिर आपको क्या करना है प्यार प्यार नहीं करना उनका उकाना घेना है उकाना नाम वो लेना उकाना रहता है ना वो इंग्लिश वाला नहीं वो मराठी में हम ऐसा वैसा करते ना नाम जोड़कर वैसा एक लंबा सा उकाना घेना है और अच्छा घेना है बरोबर है हाँ घ्या घ्या की. हे काय आहे अहो, आम्ही म्हणतो नवरा माझा आणि तुझं चालू आहे चांगलं अवघडच आहे भाऊजी कसली बायको केली हो तुम्ही सारखं हिच्या मनात शंकाच एक उकाना घ्या लाल मणी तोडलं काळं मणी जोडलं जोडले लाल मणी तोडले काळे मणी जोडले हा शेखर महाराज आहे तर इसरायचं नाही सारखं नवीन लग्न आहे हा शेखर महाराजांसाठी 10 महाराजांनी सोडले दोन नाही तीन नाही 10-12 जण सोडले म्हणते तुला काय अक्कल आहे का गोई गे का सोडले माहिती लग्नाच्या आधी अर्र ही असा गोळ आहे वय उगच तुला मारलं सॉरी बाय सॉरी ती काय म्हणते महिला मंडळ जेव्हा शेखर महाराजीला बघायला आलत त्याच्या आधी 10-12 जण पोरं हिला बघून गेली बाबा कशी हाय काय हाय पण हिचं प्रेम ह्यांच्या होतं म्हणून हिनं ती लग्नाला नकार दिला म्हणजे 10-12 जण सोडले असं आहे वय कुशाल मार खाऊस तर शांत बसली शेवट ना सांगते बरं असू दे छान असं झालंय भाऊजी कुठे आहेत कुणाचं भाऊजी भाऊजी हा. कुणाचं अगं माझा भाऊजी तुझा नवरा म्हणजे माझा नवरा म्हणते वय हा. ईश मला बी लाज वाटते म्हातारी झाली की आता ए! कशाला लाज? तुला म्हातारी दिसते वय मी कुशाला म्हणते म्हातारी झाली लाज आहे काय झालं ए मी आणखीन लय यंग आहे कारण संतूर साबण वापरते मी तुला काय माहित आहे मी लाईफ बॉय वापरते लायबॉय त्यापेक्षा तर नाही. म्हणून तर अशी लाल भडक झाली जांभळावली मी काय म्हणते तुला आमचा भाऊजी बघायचा आहे तर हे आपला नवरा माझा बघायचा हा. भाऊजी हा कुठं हुडकू आता नवरा हुडकाव येतं थांबा थांबा भाऊजी थांबा त्या सिस्टीम वाल्याला मागाशी मी वचन दिलंय महिला मंडळ वचन दिलंय वचन निभावलं पाहिजे सिस्टीम वाल्याचं नाव काय रे त्या आणा इकडं विष्णू वाघमोड्यांची मी बर ए कसं पण असू दे आमचं तुला काय करायचंय दात काढाय काय झालं मनातल्या मनात मी म्हणली काय त्यांनी ती मला पसंत आहे तर मी लग्न केलं त्यांच्या संग तुला काय करायचंय ग बर बर हा घेते नाव विष्णूराव नका टेन्शन घेऊ हा घे हा पहिली बायको आहे का असू द्या तिला काम लावे आपलं काय नाही हो का तिनं धुणं धुतलं तर मी भांडी घासती बरोबर आहे का तिनं पिळलं तर मी वाळू घालती तुम्हाला नाही धुण्याला चालते का डबल नाही म्हणाच मग सांगते कसं आहे ते आता ठरलंय आता वचन दिलंय मागाशी मला काय माहित नव्हतं आली नाही ना मालकीन इथं घोळ होईल नाही तर कॅमेरावाल्याला ताकीद द्या व्हायरल होईल ऐक हा विष्णूरावांची मी आहे बर आता त्यांचं नाव मी घेते हा घे घरात लावला रेडिओ हा अंगणात येतं ऐकू बर घरात लावला रेडिओ अंगणात येतं ऐकू विष्णू महाराजांचं नाव घेते मी सकारामाची बायको अहो सकाराम ठीक कोण आहे आहे मग नाव सकारामाचं कसं घेताय भाऊजी हा. अहो काय बी कसं काय बोलताय विष्णूराव घरात मी तुम्हाला लाडानं काय म्हणते काय म्हणते होई व काय म्हणते
खरं सांगायचं भाऊजी काय म्हणते ती. काय म्हणती सकाराम म्हणती लाडानं. अहो सकारामराव अशी मी प्रेमानं हाक मारते म्हणून ती उकाण्यात सकारामराव आला. आलं का नाही? बरं बाय बर चांगलं एक घ्या आता. चांगलं घेऊ. हा दिवळीत दिवळ दिवळीत दिवळ दिवळीत ठेवली इट्टी. दिवळीत दिवळ दिवळीत दिवळ दिवळीत ठेवली इट्टी. विष्णू महाराजांचं नाव घेते भाऊजीला मारते मिट्टी. हे कसलं उखाणा? याडपट आहे का काय तू? हा भावा भावाच्या नात्यानं बहिणी भावाच्या नात्यानं मिट्टी मारते असं सांग. असं म्हणते. लगेच तू थरथरच कापायला लागली. मला मारतात. बर चांगला एक घ्या अजून. कारभारी तुम्ही लय नाराज झाला. आता असं नाव घेते की दणकाच करते. चांदीची कळशी गुलाला घासली रुमालानं पुसली. चांदीची कळशी गुलाला घासली रुमालानं पुसली. विष्णू महाराजांचा आणि माझा जोडा बघून त्या पंढरपुरातली विठ्ठल रुक्माई हसले. नाव असं पाहिजे. बघ बरं मी म्हणलं का त्यांना टाळ्या वाजवा. तुझं हाय 10-12 जणांना सोड. ह्या नाव असतं वय असलं. प्रेम होतं म्हणून. हा प्रेमासाठी. बरं ठीक आहे. एका क्षणार्धनी यशोदा कशी झाली तुझी बाधा. 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 एका जनार्दनी यशोदा कशी झाली तुझी बाधा. 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 ए तुझ्यान माझ्या मायेचा रे डंका वाजू दे. अरे तुझ्यान माझ्या मायेचा रे डंका वाजू दे. एक झोका दे बाळाला. एक झोका दे बाळाला. एक झोका दे बाळाला. हो बघा एक आई आपल्या बाळाला 9 महिने उदरात वाढवते. लहानाचं मोठं करते. शिक्षण देते. बाळ शिकवते आणि तो करतो मोठ्यापणे. आईला घरातून बाहेर काढतो. वृद्धाश्रमामध्ये टाकून देतो. पण बघा तुकाराम महाराज काय म्हणतात. माय बाप केवळ काशी तिने न जावे तीर्थासी. पुंडलिका बघा काय केले. परब्रह्म उभा ठेले. ऐसा व्हावे सावध हृदय धरावा नारायण. तुका म्हणे माय बाप अवघे देवाचे स्वरूप. तुकाराम महाराज म्हणतात अरे ज्यांच्या घरी आई वडील आहे. ज्यांच्या घरी आई वडील आहे अशाने कोणत्या तीर्थक्षेत्राला जायची गरज नाही की कोणत्या देवाला हात जोडण्याची गरज नाही. अशाने आपल्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे. पण आताच्या पिढीला ते कसं वाटतंय महिला मंडळ. खोटं वाटतंय. पुंडलिका बघा काय केले. परब्रह्म उभा ठेले. अरे त्या पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली म्हणून पंढरीचा पांडुरंग त्या पंढरपुरात त्या विटेवरती 28 युग राहिला उभा. आपणाला दर्शन देत राहिला. तुम्ही एवढी करू नका नाहीतर गावोगावी विठ्ठल उभा करचाल. पण थोडीफार तर लय राहिलं. आपल्या आई वडिलांना रस्त्यावर आणि वृद्धाश्रमात आणि एस टी स्टँड रेल्वे स्टेशनवर तर बसण्याची वेळ येऊ देऊ नका माय बाप. मुलांनो हेच तुम्हाला भारुडामधून घ्यायचं आहे. घ्यायचं आहे का नाही मला सांगा. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात माय बाप म्हणजे काय अवघे देवाचे स्वरूप आहेत. अरे कोण सकाळी उठून कामाला जाताना आई वडिलांच्या पाया पडून जातो ना. अशा व्यक्तीला कधीच काय कमी पडत नाही हो. कधीच काय कमी पडत नाही. पण आपणाला आई वडिलांच्या पाया पडायला लाज वाटते. राम राम म्हणायला लाज वाटते. ह्या गोष्टी आज खूप वाईट आहेत. बरोबर. तर ह्या भारुडातनं तुम्हाला तेच घ्यायचं आहे. आई आपल्याला सांभाळते तर आपण सुद्धा आई वडिलांना सांभाळलं पाहिजे. सुंदर असा तुम्हाला तुकाराम महाराजांची एक ओवी ऐकून दाखवली का नाही ती त्याच्यावर तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. तर हे होतं रडतंय माझं बाळ तहना असं सुंदर कॉमेडी भारूड होतं. यानंतर सुद्धा खूप सुंदर असं एक भारूड आहे. त्यामध्ये तुम्हाला अख्खा महाराष्ट्र फिरवून आणल्यासारखं मी करणार आहे. पण त्याआधी बघता बघता अंबाबाईची आठवण आली. त्या तुळजा भवानीची आठवण आली. आणि असं मनात आलं की तिचा थोडा गोंधळ घालावा. तिचा थोडा जोगवा मागावा म्हणून. आणि पहिली एक महत्वाची सूचना अंबाबाईचा जोगवा मागत असताना माझा कलाकार तुमच्यापर्यंत खाली येईल. ज्यांच्याकडे दान धर्म करण्याची इच्छा आहे अशाने त्याच्या पदरामध्ये ते
काय असेल ते दान धर्म करायचा, नसेल त्याने शांत बसायचा. नाहीतर महाराज खाली आलाय, माझ्यापाशी आलाय, माझ्याकडे पैसे नाहीत, मग मी नाही टाकले मला काय म्हणल, काय सुद्धा म्हणत नाही. फक्त आम्हाला ते रीत म्हणून घ्यावं लागतंय. त्यासाठी हा कलाकार तुमच्यापर्यंत जोगवा मागाय अंबाबाईचा येईल. ज्यांच्याकडे आहे त्यांनी टाका, नाही त्यांनी शांत बसा. पण ज्यांच्याकडे आहे त्यांनी खरंच टाका. हाय न गप बसले मग काय खरं नाही. बाळूमामाच्या दारात तुम्ही आता हा आप्पासाहेब रुपनवर यांच्याकडून पहिल्यांदा अंबाबाईचा जोगवा 101 रुपयाचा आलेला आहे. टाळ्या वाजवा. तुम्ही आम्हाला 100 देता, तुम्ही आम्हाला 10 देता, तुम्ही आम्हाला 20 देता. भगवंत कधीही तुमचं तेवढं पैसे ठेवत नाही. त्या 10चं लाख केल्याशिवाय ठेवणार नाही माझा बाळूमामा, माझी तुळजा भवानी. तर सुंदर असा जोगवा बोला अंबाबाईचा उदे उदे बोला सदानंदीचा उदे उदे बोल भवानी माता की जय. भक्ती भावाने आंबेच्या माझ्या सेवा मी करीते. अरे भक्ती भावाने आंबेच्या माझ्या सेवा मी करीते. अरे जोगवा मागते मी अंबाबाईचा जोगवा मागते. 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 आंबेच मुखात परडे घेऊन हातात आले तुमच्या दारात. जोगवा वाडा सुपात, जोगवा वाडा सुपात. जोगवा वाडा सुपात. आंबेच मुखात परडे घेऊन हातात आले तुमच्या दारात. जोगवा वाडा सुपात, जोगवा वाडा सुपात. जोगवा वाडा सुपात. मळवट भरला तिच्या नावाचा चरणी लागते. आर मळवट भरला तिच्या नावाचा चरणी. जोगवा मागते मी अंबाबाईचा जोगवा मागते. 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 राजन सजा दिली ग आईन माझ्या अंबाबाईन. नार नाराची करून, नार नाराची करून, नार नाराची करून. निंदा केली ग राजन सजा दिली ग आईन माझ्या अंबाबाईन. नार नाराची करून, नार नाराची करून, नार नाराची करून. तिच्या मायेच्या पदराखाली सुकान नांदते. तिच्या मायेच्या पदराखाली सुकान नांदते. जोगवा मागते मी अंबाबाईचा जोगवा मागते. जोगवा मागते मी अंबाबाईचा जोगवा मागते. मागते जोग बाबाई मागते जोग. मागते जोग बाबाई मागते जोग. मागते जोग बाबाई मागते जोगवा. मागते जोग बाबाई मागते जोगवा. जोर तारी शालू माझ्या अंबाला नेसवा. जर तारी शालू माझ्या अंबाला नेसवा. जोर तारी शालू माझ्या देवीला नेसवा. जर तारी शालू माझ्या अंबाला नेसवा. मागते जोग बाबाई मागते जोगवा. 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 दूध कापूर माझ्या हातावरी ठेवा. दूध कापूर माझ्या हातावरी ठेवा. दूध
जोगवा बाई मागते जोगवा मागते जोगवा बाई मागते जोगवा मागते जोगवा बाई मागते जोगवा मागते जोगवा बाई मागते जोगवा महिन्याच्या पुनवला आईचा छबिना मिरवला महिन्याच्या पुनवाला आईचा छबिना मिरावाला महिन्याच्या पुनवला आईचा छबिना मिरवला महिन्याच्या पुनवाला आईचा छबिना मिरावाला मागते जोगवा बाई मागते जोगवा मागते जोगवा बाई मागते जोगवा मागते जोगवा बाई मागते जोगवा हळदी कुंकवाचा मान परडीला लावा 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 मागते जोगवा बाई मागते जोगवा 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 हे स्वप्न पडल मला काल आणि अंबाबाई लय झालं जीवाचं हाल स्वप्न पडल मला काल अंबाबाई लय झालं जीवाचं हे हाल. स्वप्न पडल मला काल आणि अंबाबाई लय झालं जीवाचं हाल स्वप्न पडल मला काल अंबाबाई लय झालं जीवाचं हाल. हॅलो हॅलो हे स्वप्न पडलं आज तसं न गुरुला माझ्या सांगू कसं स्वप्न पडलं आज कसं गुरुला माझ्या सांगू कसं. स्वप्न पडलं आज तसं न गुरुला माझ्या सांगू कसं स्वप्न पडलं आज कसं गुरुला माझ्या सांगू कसं. माझं हलव्यानं धरलं बयात आलं आणि अंबाबाई लय झालं जीवाचं हाल हलग्यानं धरलं बयात आलं आणि अंबाबाई लय झालं जीवाचं हाल. हे स्वप्न पडलं मला काल आणि अंबाबाई लय झालं जीवाचं हाल स्वप्न पडलं मला काल अंबाबाई लय झालं जीवाचं हाल. स्वप्न पडलं मला काल अंबाबाई लय झालं जीवाचं हाल. स्वप्न पडलं आवडलं दारी नारळाचं घड स्वप्न पडलं आवडलं दारी नारळाचं घड. स्वप्न पडलं आवडलं दारी नारळाचं घड स्वप्न पडलं आवडलं दारी नारळाचं घड. नारळाचा ग सुधा लाल आणि अंबाबाई लय झालं जीवाचं हाल नारळाचा गसुदा आणि अंबाबाई लय झालं जीवाचं हाल. स्वप्न पडलं मला काल आणि अंबाबाई लय झालं जीवाचं हाल स्वप्न पडलं मला काल आणि अंबाबाई लय झालं जीवाचं हाल. स्वप्न पडलं मला काल अंबाबाई लय झालं जीवाचं हाल. दिशी लागला डोळा स्वप्नी आराध्याचा मेळा पुनवतीशी लागला डोळा स्वप्नी आराध्याचा मेळा. पुनवदिशी लागला डोळा स्वप्नी आराध्याचा मेळा पुनवतीशी लागला डोळा स्वप्नी आराध्याचा मेळा. पाटील न धरलं भयाताल आणि अंबाबाई लय झालं जीवाचं हाल स्वप्न पडलं मला काल अंबाबाई लय झालं जीवाचं हाल. स्वप्न पडलं मला काल अंबाबाई लय झालं जीवाचं हाल. स्वप्न पडलं मला काल अंबाबाई लय झालं जीवाचं हाल. सत्यजित तानाजी सुळगाय यांच्याकडून या अंबाबाईचा जोगवा
501 रुपयाचा आला, एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. तुम्ही 500 दिलं, माझा आदमापूरचा बाळूमामा तुमचं भलं करो. आणि तुमचंच नाही, ज्यांनी नाही दिलं त्यांचं पण भलं करू. काय हे धावत ये ग आंबाबाई माझी आय, अग तुझ्या विना मला कुणी नाही. आंबाबाई धावत ये ग आंबाबाई माझी आय, तुझ्या विना मला कुणी नाही. आंबाबाई धावत ये ग आंबाबाई माझी आय, अग तुझ्या विना मला कुणी नाही. आंबाबाई धावत ये ग आंबाबाई माझी आय, तुझ्या विना मला कुणी नाही. आंबाबाई चिन्हानी गुलाबाचं पाणी आतमध्ये नातिया बेकारानी, आतमध्ये नातिया बेकारानी, आतमध्ये नातिया बेकारानी. काच चिन्हानी गुलाबाचं पाणी आतमध्ये नातिया बेकारानी, आतमध्ये नातिया बेकारानी, आतमध्ये नातिया बेकारानी. तुझ्यासाठी लढतो धाई धाय आंबाबाई, अग तुझ्या विना मला कुणी नाही. आंबाबाई धावत ये ग आंबाबाई माझी आय, तुझ्या विना मला कुणी नाही. आंबाबाई धावत ये ग आंबाबाई माझी आय, तुझ्या विना मला कुणी नाही. आंबाबाई धावत ये. हॅलो ऑर्गनचा आवाज. आंबाबाई माझी घटी बसन, आंबाबाई माझी घटी बसन, आंबाबाई माझी घटी बसन. नवदिवसाच नवरत्न आंबाबाई माझी घटी बसन, आंबाबाई माझी घटी बसन, आंबाबाई माझी घटी बसन. तुझ्यासाठी घडतो धाई धाय आंबाबाई, अग तुझ्या विना मला कुणी नाही. आंबाबाई धावत ये ग आंबाबाई माझी आय, तुझ्या विना मला कुणी नाही. आंबाबाई धावत ये ग आंबाबाई माझी आय, तुझ्या विना मला कुणी नाही.
अंबाबाई माझी आय अगं तुझ्या विना मला कुणी नाही अंबाबाई बोला अंबाबाईचा उदे उदे बोला सदानंदीचा एवढ्या चाड्या चुगल्या करू नका मागन एवढ्या चाड्या चुगल्या करू नका मागन जेव्हा मी आदमापूरला जाईन जेव्हा मी आदमापूरला जाईन तुमचं नाव माझ्या बाळू मामाला सांगन जवादमापूरला जाईन तुमचं नाव बाळू मामाला सांगीन जवादमापूरला जाईन तुमचं नाव बाळू मामाला सांगीन नाव ठेवायचंय ठेवू द्या मला किती बोलायचंय बोलू द्या मला नाव ठेवायचंय ठेवू द्या मला किती बोलायचंय बोलू द्या मला एवढ्या चुगल्या करू नका मागन एवढ्या झाड्या चुगल्या करू नका मागन जेव्हा मी आदमापूरला जाईन तुमचं नाव माझ्या बाळ मामाला सांगन जेव्हा मी आदमापूरला जाईन तुमचं नाव माझ्या मामाला सांगन जवादमापूरला जाईन तुमचं नाव बाळू मामाला सांगीन जवादमापूरला जाईन तुमचं नाव बाळू मामाला सांगीन हे जगायला शिकले तुम्ही आमच्याच असऱ्याला एकच तोड करून सांगता का हो दुसऱ्याला हे जगायला शिकले तुम्ही आमच्याच असऱ्याला एकच तोड करून सांगता का हो दुसऱ्याला लाज तुम्हा वाटे तुम्ही स्वतःची स्वतःला खाली मान करून पाय तागन जोरेला स्वतःच तुम्ही बदल वागना ओ याला त्याला खोट सांगना असं करून कुठवर सांगा तुमचं बागना असं करून सांगा कुठवर तुमचं बागन जेव्हा मी आदमापूरला जाईन जेव्हा मी आदमापूरला जाईन तुमचं नाव माझ्या मामाला सांगन जवादमापूरला जाईन तुमचं नाव बाळू मामाला सांगीन जवादमापूरला जाईन तुमचं नाव माझ्या मामाला सांगीन तर तुम्ही हात आमचा धरता आमच्या बद्दल काव दुसऱ्याच कान काव भरता अशा लोका बरोबर आता नको करा वाढता होत नाही चांगलं मग वाईट काव करता होत नाही चांगलं मग वाईट काव करता होत नाही चांगलं मग वाईट काव करता स्वभाव तुमचा लयच आगळा हो तुमचा आमचा रस्ता वेगळा झाले बोलून मोकळे तुम्ही रागा रागान झाले भोले तुमने मुगळात राग रागन जवादमापूरला जाईन तुमचं नाव माझ्या मामाला सांगीन जवादमापूरला जाईन तुमचं नाव बाळू मामाला सांगीन जो मी आदमापूरला जाईन तुमचं नाव माझ्या मामाला सांगन जो मी आदमापूरला जाईन तुमचं नाव माझ्या मामाला सांगन बोलता नाही कुणालाही विचार करून बोला पाहती बाळू मामा जाऊ चला जे काय चाललंय डाव माझ्या बाळू मामाला बोल ना
मला हॅलो, आवाज येते जरा. हालच होऊ द्या. सुया घे, मणी घे, वाळ घे, मनगटी घे, तुझ्या म्हाताऱ्याला खेळाला खुळखुळा घे, बँड टॅक्सेस मणी घे, दाताचं दातवन घ्या ग कोणी, दाताचं दातवन घ्या ग कोणी, अन कुंकू घ्या कोणी काळ म्हणे, कुंकू घ्या कोणी काळ म्हणे, हा कुंकू घ्या कोणी काळ म्हणे, 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 दाताचं दातवन घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळ म्हणे, दाताचं दातवन घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळ म्हणे, दाताचं दातवन घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळ म्हणे, हा दाताचं दातवन घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळ म्हणे, दाताचं दातवन घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळ म्हणे, 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 अन बाई तुला हे मावशी तुला बुरगुंडा होईल, गबाये तुला बुरगुंडा होईल ग, गबाये तुला बुरगुंडा होईल ग, 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 हो बुरगुंडा होईल ग, बुरगुंडा होईल ग, बुरगुंडा होईल ग, बुरगुंडा होईल ग, अरे मावशी तुला बुरगुंडा होईल गबाये तुला बुरगुंडा होईल ग, गबाये तुला बुरगुंडा होईल ग, अनाद सिद्ध नवलाई झाले, स्वानंद कुरकुला सवे घेऊन आले, सद्भक्तीचे कुंकू भाळे लाविले, सौभाग्य हाती बोराटी धरिले, वाडे माय सौभाग्याचं प्रतीक काय महिला मंडळ कुंकू, पण आता ते कुंकू राहिलं नाही, आता आल्या टिकली वाल्या, टिकली तर टिकली नाही, हुकली दिला घटस्फोट कोणाला चिंताय, आता काय झालं भाऊजी, काय झालं हॅलो. टिकली आली टिकली, हा कार टिकली की लाव बाथरूमच्या भिंतीला, कार टिकली की लाव बाथरूमच्या भिंतीला, कपाळाला टिकल्या कमेंट बाथरूमच्या भिंतीला टिकल्या जास्त झाल्या, बघा त्या कुंकवाचं काय महत्व आहे. ज्यावेळेस अरण्यामध्ये सीतामाता भांगामध्ये कुंकू भरत होत्या, त्यावेळेस हनुमंतराय तिथे उपस्थित झाले, हात जोडून विचारलं, आई साहेब तुम्ही तुमच्या भांगामध्ये, तुम्ही तुमच्या कपाळामध्ये जे कुंकू लावता, जे सिंदूर लावता, त्या सेंद्राचं त्या कुंकवाचं महत्व काय आहे. त्यावेळेस सीतामाताने गोड असं उत्तर दिलं, बाळा हनुमंता, महिलेच्या कपाळामध्ये, महिलेच्या भांगामध्ये जेवढं कुंकू मोठं, जेवढं सेंदूर मोठं, तेवढं आपल्या धन्याचं, आपल्या कारभाराचं आयुष्य मोठं. पण ह्यांना वाटतंय महाराज सगळं खोट, म्हणून आमच्यासारखी महाराज लोक काय म्हणते ती, आव कुंकू आल्या गेल्या, ह्या टिकली वाल्या आल्या, आव कुंकू आल्या गेल्या, ह्या टिकली वाल्या आल्या, आणि बाथरूमच्या भिंती साऱ्या सुवासनी झाल्या, या बाथरूमच्या भिंती साऱ्या सुवासनी झाल्या, या बाथरूमच्या भिंती साऱ्या सुवासनी झाल्या, कुंकू आल्या गेल्या, ह्या टिकली वाल्या आल्या, कुंकू आल्या गेल्या, टिकली वाल्या आल्या, या बाथरूमच्या भिंती साऱ्या सुवासनी, गद्दारी करून तूच म्हणती गद्दार मला, पाखर आजाद केलं तुला, पाखरा तुला, पाखरा आजाद केलं तुला, वरलं ग तुझं, आता भरलं ग तुझं, प्रेम वरलं ग तुझं,
म्हणतंय पाखरा आजाद केलं तुला. काय म्हणतंय पोरग? पाखरा आजाद केलं तुला. पण एक ग्रंथ वाचत नाही, ज्ञानेश्वरी वाचत नाही, हरिपाठ वाचत नाही, भगवद्गीता वाचत नाही, रामायण वाचत नाही, काहीच नाही. आणि तुम्हाला वाटतं का पोरी तर शहाणे आहे त्या? पोरी नाही, पोरी काय म्हणते त्या? राय तुमच्या फॅमिली ह्या केळेवालीला घेणार का? राया तुमच्या फॅमिलीत या खेळेवालीला घेणार का? राय तुमच्या फॅमिली या केळेवालीला घेणार का? राया तुमच्या फॅमिलीत या खेळेवालीला घेणार का? डोळ्यात डोळ भरून हाताला धरून नेणार का? झाडात थोडं गोड होऊन मिठीत येणार का? डोळ्यात डोळ भरून हाताला धरून नेणार का? झाडात थोडं गोड होऊन मिठीत येणार का? राया तुमच्या फॅमिलीत या खेळेवालीला घेणार का? राया तुमच्या फॅमिलीत या खेळेवालीला घेणार का? राया तुमच्या फॅमिलीत या खेळेवालीला घेणार का? पोरगी पण अशी म्हणते राया तुमच्या फॅमिलीत केळवालेला घेणार का? पण भगवद्गीता वाचत नाही, कीर्तनकार होत नाही, भजनकार होत नाही, भारुडकार होत नाही. आपणाला वळणच नाही तर काय करायचं? हरिबोला देता हरिबोला घेता, हसता खेळता हरिबोला, हरिबोला भांडता हरिबोला कांडता, सर्व कार्य करता हरिबोला. हरिबोला जणी हरिबोला विजनी एका जनार्दनी हरिबोला. पण हरिबोला बोललं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. भारुडकार कीर्तनकार तुम्हाला जीव तोडून हेच सांगतोय, तुम्ही काय करा? नामस्मरण करा, देवाचं नामचिंतन करा, तेव्हा आपलं आयुष्य काय होणार आहे? सोपं होणार आहे. भारुड भारुड म्हणजे काय हो? बहुरूढींचा आचार विचार करून लिखित करून ठेवलेल्या साधनाला आपण भारुड म्हणतो. आणि ते काम केलंय माझ्या श्री संत शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी. आणि मग हे भारुड तुमच्या पुढे सादर होत आहेत. पण तसं नाही, संतांनी एवढी देवांची भक्ती केली. काय तुम्हाला सांगायचं आहे? असेच एक संत जनाबाई. अरे संत जनाबाई जर दळायला बसल्या तर विठ्ठलाला कशा बोलवत होत्या माहित आहे का? सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, होया गाऊ भवतू केतू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला म्हणलं का विठ्ठल जनाबाईच्या त्या झोपडीत जायचा आणि जात्यावर दळण दळू लागायचा. पण आपली तेवढी भक्ती नाही. कसं? सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, माझे जाते ग फिरते भोवते ग, ओव्या गाऊ भवतू केतू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ भवतू केतू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ भवतू केतू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, सासू आणि सासरा धीर तो तिसरा, सासू आणि सासरा धीर तो दुसरा, ओव्या गाऊ भतारा तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ भरतारा तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ भतारा तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ भरतारा तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ भतारा तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ भरतारा तू ये रे बा विठ्ठला. आणि मग दिवस उगवायला लागले. कसं कसं? उचडून आलं आभाळ रामाच्या पारी, उजळून आलं आभाळ रामाच्या पारी. अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. गाव जागोताली वासुदेवाची स्वारी, गाव जागोताली वासुदेवाची स्वारी, उजळून आलं आभाळ रामाच्या पारी, उजळून आलं आभाळ रामाच्या पारी. अन गाव जागवित आले वासुदेवाची स्वारी, गाव जागोताली वासुदेवाची स्वारी, गाव जागोताली वासुदेवाची स्वारी. सूर्या संग ईर्ष्या करतो अंधार गा अंधार, उजेड केला म्हणून वेजा
तुझा फिजार हा 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 कृष्णाचं रूप हे घेऊन आलं या दारी अन गाव जागवित आली वासुदेवाची सारे गाव जागृत 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 आली वासुदेवाची सारे. मग कसं होतंय आपल्याला संस्कार चांगले नसते मुलांना पण चांगले लागत नाहीत मग तीनदा तुम्हाला सांगायला लागतंय शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी जैसे बीज तैसे फळ लिंबाकडू पण देते कोण जसं बी आहे तसंच फळ येणार का नाही हो मकेचा बी लावला तर मकाच उगवणार आंब्याचं झाड येईल का त्याला हो नाही येणार त्यासाठी काय केलं पाहिजे आपण व्यवस्थित राहिलं पाहिजे आपणाला सुंदर संस्कार लावून घेतलं पाहिजे आपणाला सुंदर सवयी लावून घेतली पाहिजे आणि मग आपल्या लेकराकडून काय करायचं आहे अपेक्षा ठेवायची लहान मुलं म्हणजे चिखलाचा गोळा आपण त्यांचं कुंभार व्हायचं आणि त्यांच्या आयुष्याला आकार द्यायचा बरोबर आहे का आपण तसं काय करत नाही आपली मुलं व्यसनी होतात दारू पितात गांजा वडतात सिगरेट पितात आणि परत मग चुकून आपली पोरगी आपण तशा मुलाच्या हातात देतो मग मुलगी कशी म्हणते मला दारुड्या भेटलाय नवरा मला दारुड्या भेटलाय नवरा माझं नशीब फुटलंय ग जे हो चोळी अंगाला दाटते कशी लुगडं फाटलंय ग चोळी अंगाला दाटते कशी लुगडं फाटलंय ग चोळी अंगाला दाटते कशी लुगडं फाटलंय ग मला दारुड्या भेटलाय नवरा नशीब फुटलंय ग मला दारुड्या भेटलाय नवरा माझं नशीब फुटलंय ग चोळी अंगाला दाटते कशी लुगडं फाटलंय ग चोळी अंगाला दाटते कशी लुगडं फाटलंय ग चोळी अंगाला दाटते कशी लुगडं फाटलंय ग. बुरगुंडा बुरगुंडा म्हणजे काय भारुड भारुड म्हणजे काय बुरगुंडाचा अर्थ माहित आहे का भगवान रूपी दशावताराची ज्ञान प्राप्ती होणे म्हणजे बुरगुंडा होईल म्हणजे बाळ होईल मूळ होईल असं आहे का हो नाही बुरगुंडा म्हणजे भगवान रूपी दशावताराची ज्ञान प्राप्ती होणे म्हणजे बुरगुंडा होणे होय हनबाई तुला ये टोपीवाल्या अण्णा तुला 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 बुरगुंडा होईल बुरगुंडा होईल गे बुरगुंडा होईल गे ए भैया तुला बुरगुंडा होईल ग ए भैया तुला बुरगुंडा होईल ग ए भैया तुला बुरगुंडा होईल ग. हात वर करा एकदा हात वर करा सगळ्यांनी विठ्ठल 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 कसं आहे माहित आहे का आपलं भारूड 3 तासाचं भारूड आहे पण आता वेळ जास्त झाली त्यामुळे एक सोंग आपण काटछाट मारू आणि मला माहित आहे तुम्हाला वेळ झाली आरती करून हाणून घरी जायचं मला माहित आहे चांगलं मग काय करूया डायरेक्ट कुंजवनात जाऊया श्रीकृष्णाची गवळण गाऊया आणि मग काय करू आपण कार्यक्रम संपवूया बाळूमामाची आरती करूया रामटून प्रसाद खाऊया आणि मग घरी जाऊया घ्यायची का गवळण हॅलो घ्यायची का गवळण घ्यायची का हा दुसरं एक पात्र होतं खंडोबाचं जागरण गोंधळ पण ते आपण काय करू वेळेअभावी कट करू परत कधी तर आलो ह्या भागात तर होऊन जाईल राधा राधा करी बासरी राधा राधा करी बासरी कृष्ण येता झाली बाबरी राधा राधा करी बासरी कृष्ण येता झाली बावरी राधा राधा करी बासरी कृष्ण येता झाली बावरी करी बासरी कृष्ण येता झाली बावरी. जय हो राधे राधे
जय हो. भावी भक्त टाळ्या वाजा, भावी भक्त सगळ्या टाळ्या वाजा जोरात. भेट तुझी रे युगायुगाची, भेट तुझी रे युगायुगाची, साथ दिलीस त्वा मला जन्माची. साथ दिलीस तू मला जन्माची, भेट तुझी रे युगायुगाची, साथ दिलीस तू मला जन्माची. मिलनाच्या पुरी अंतरी, मिलनाची आशा अंतरी, कृष्ण येता झाली बावरी, राधा राधा करी बासरी, कृष्ण येता झाली बावरी. हरी बोल, हरी बोल. घागर घेऊन पाणी अशी जाता, घागर घेऊन पाणी अशी जाता, येतानी जाता आमाडवी. घागर घेऊन पाणी अशी जाता ना. घागर घेऊन पाणी अशी जाता, घागर घेऊन पाणी अशी जाता, येतानी जाता आमाडवीता. येतानी जाता आमाडवीता, येतानी जाता आमाडवीता. करू तू अशी मस्करी, नको करू अशी मस्करी, कृष्ण येता झाली बावरी, राधा राधा करी वासरी, कृष्ण येता झाली बावरी, राधा करी वासरी, कृष्ण येता झाली बावरी. राधा राधा करी वासुरी, कृष्ण येता झाली बावरी. भेट तुझी रे एका जनार्दनी गवळण राधा, एका जनार्दनी गवळण राधा, राधा लागली हरीच्या नादा. राधा लागली हरीच्या नादा, राधा लागली हरीच्या नादा. ओ मिलनाच्या शांतरी, अंतरी, मिलनाच्या शांतरी, अंतरी, कृष्ण येता झाली बावरी. राधा करी बासरी, कृष्ण येता झाली बावरी, राधा राधा करी बासरी, कृष्ण येता झाली बावरी. राधा राधा करी वासुरी, कृष्ण येता झाली बावरी. हॅलो हॅलो सर, चोपडे सर, सर आहेत का? खंडोबाचं गाणं होईल एक खंडोबाचं. हॅलो हॅलो. जय मल्हार. सदानंदाचा असा कसा देवळा झाला पहा कसे नवला शिवावतारी तुझी पार्वती आरतीच ही वाण जय मला देवाधिपती हरली त्याची पती मनात इच्छा होती देवाची कारभारी ना झाली भांडण खंडोबाची कारभारीन, झाली भांडण घरीन, खंडोबाची कारभारीन, झाली
भात घालूया ताकामध्ये भात झाडी पांडू धनगरीन खंडोबाची कारभारीन झाडी पांडू धनगरीन जय हो टाळी 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 बसलेले टाळी वाजवा देवा पूर्व पुण्याईचा देवा पूर्व पुण्याईचा योग दिवसी देव खंडोबाला वाचा देव खंडोबाला वाचा झाडी पांडू धनगरीन खंडोबाची कारभारीन झाडी पांडू धनगरीन देवाधिपती झाडी पांडू धनगरीन खंडोबाची कारभारीन झाडी पांडू धनगरीन खंडोबाची कारभारीन झाडी पांडू धनगरीन हॅलो 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 हा ऐकाने भजक लक्ष द्या. अतिशय सुंदर आणि अतिशय सुंदर एक वेगळ्या पद्धतीचं भारूड आपल्या समोर या ठिकाणी संगीत सोंगी भारूड या ठिकाणी सादर केलं. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद महाराज.